अभिजित दिपके आणि मोदींची अमेरिकेत बैठक झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा दावा। दिपके मोदी भेटीचे फोटो मला एकानं पाठवले, तर मोदींच्या भेटीनंतरच दिपके भारतात आला, संजय राऊतांचा आरोप। फोटोबद्दल मला माहित नाही, कदाचित AI फोटो असावा, संजय राऊतांच्या मोदींसोबत भेट झाल्याचा दावा अभिजित दिपकेंनी फेटाळला। कॉकरोच जनता पार्टी 20 जूनला पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलन करणार। अभिजित दिपकेंची पुण्यातल्या पत्रकार परिषदेतून घोषणा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार। आंदोलन आता आम्ही देशभर करू। आता आजचं आंदोलन झाल्यावर मी लखनौला जाणार आहे, त्यानंतर मी अमृतसरला जाणार आहे, नंतर बंगलोर, जयपूर, नागपूर या ठिकाणी जाणार आहे आणि आम्ही आव्हान देणार आहे सगळ्या युवकांना की आपण सगळ्यांनी दिल्लीला जायचे 20 तारखेला आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणी घरी वापस येणार नाही। पुण्यामध्ये आज 4 वाजता कॉकरोच जनता पार्टी शांततेत आंदोलन करणार। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन होणार। विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांचा पाठिंबा। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आंदोलनात सहभागी होणार। अभिजित दिपकेंची माहिती। कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्याविरोधात मुंबई पोलिसांकडे सायबर तक्रार। इंस्टाग्राम अकाउंटवरील हालचाली अत्यंत संशयास्पद, अल्पावधीतच त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी आणि नाट्यमय चढउतार झाल्याचा दावा करत चौकशी करून कारवाईची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषद। उद्या दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांची मुंबईतील बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये पत्रकार परिषद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूर दौऱ्यावर। 20 जूनला अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई विकास आराखड्याच्या कामांचं उद्घाटन। कामाचाही अमित शहा आढावा घेणार आणि त्यानंतर जाहीर सभा होणार। मी मॅनेज नाही तर कदाचित यशोमती ठाकूर याच भाजपला मॅनेज। यशोमती ठाकूरांच्या आरोपांना अमरावती विधान परिषदेचे उमेदवार हर्षजित देशमुख यांचं उत्तर। आजारी असलेल्या देशमुखांवरती नागपुरातल्या रुग्णालयात उपचार सुरू। हॉस्पिटल बाहेर निघा, लोकांमध्ये या डिजिटल पद्धतीने प्रचार होतो का? काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हर्षजित देशमुखांवर पलटवार। हिम्मत असेल तर निवडणूक लढवून दाखवण्याचं आव्हान। विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर महापालिकेच्या भाजप नगरसेवकांना पालकमंत्री जयकुमार गोरेंचा कानमंत्र। सोलापूर महापालिकेत भाजपचे 94 नगरसेवक, मात्र बैठकीत 100 पारचा नारा देण्यात आला। जवळपास सगळे नगरसेवक मतदान करतील, गोरेंना विश्वास। काँग्रेस विचारधारेतील पक्ष एकत्र आणण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा सल्ला। देशात काँग्रेस मजबूत झाली पाहिजे, पवारांनी पुढाकार घेतला तर विचार पुढे जाईल, राऊतांनी मत व्यक्त केलं। मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील मच्छीमार बांधवांच्या बोटी हटवण्यास पालिकेनं सुरुवात केली। त्यावरून स्थानिक मच्छीमार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद। महापालिकेची कारवाई चुकीची असल्याचा मच्छीमारांचा दावा। ठाण्यात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय निशांत शुक्लाला 2 दिवसांची पोलीस कोठडी। ठाणे कोर्टानं शिक्षा ठोठावली। रस्त्यावर थुंकण्यास मज्जाव केल्याचा राग आल्यानं ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली होती। राज्यात मोसमी पाऊस लांबण्याची चिन्ह, हवेचा जोर आणि आर्द्रतेचीही कमतरता। 2 दिवसांपासून मान्सून हरणे आणि सोलापुरात रेंगाळला। मान्सूनच्या वाटचालीवर एल निनोचा प्रभाव स्पष्ट। अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ आहे, पण पाऊस पडत नाहीये। परभणीच्या मांडाखाळी, आळंद, जांब या 3 गावांना वादळाचा फटका। मान्सून पावसानं गावातील शेडनेट, पोली हाऊस, संत्रा फळबागा उद्ध्वस्त। शेतकऱ्यांना अश्रू अनावर। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोणबेहळ परिसराला वादळी पावसाचा तडाखा। शेतकरी निलेश आसमवार यांच्या लिंबू बागेचं मोठं नुकसान भरपाई देण्याची मागणी। भंडाऱ्यामध्ये पाणी टंचाई आणि प्रखर उन्हामुळे शेतातील पालेभाज्या जागेवरच करपल्यानं बळीराजा संकटात। कडक उन्हामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत मोठी घट। बीडच्या माजलगावमध्ये खतांची चढ्या भावानं विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर तालुका कृषी अधिकाऱ्यांची कारवाई। तर चढ्या भावानं खत विक्री करणाऱ्या दुकानांचे परवाने रद्द करा, अन्यथा तालुका कृषी कार्यालयाला कुलूप ठोकणार, शेतकरी संघटनेचा इशारा।